प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेमपूर्वक शुभेच्छा। आज कसे आहात? तुम्ही आनंदी आणि खुश आहात का? तुम्हाला विश्वास आहे का की आजचा दिवस तुमच्यासाठी आशीर्वादाचा ठरेल? तुम्हाला विश्वास आहे का की प्रभू आजही तुमच्यासाठी एखादे चमत्कार करणार आहे? हा चमत्काराचा दिवस आहे। फक्त विश्वास ठेवा, तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार घडेल। ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करत आहात त्या बाबतीत चमत्कार होईल, कारण येशू अद्भुत आहे। जर तुम्ही त्याच्यासोबत चाललात तर तुमच्या आयुष्यात दररोज चमत्कार पाहू शकता। त्यासाठी तुम्ही काय करायला हवे हे तुम्हाला माहित आहे का? स्तोत्रसंहिता 62 वचन 8 मध्ये असे लिहिले आहे, अहो लोको, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा, त्याच्या पुढे आपले मन मोकळे करा, देव आमचा आश्रय आहे। पहिले, प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्यावर विश्वास ठेवा। प्रभूच माझी एकमेव आशा आहे आणि या परिस्थितीत मी त्याच्यावर विश्वास ठेवतो। तुमची परिस्थिती भीतीदायक असू शकते किंवा सर्व काही संपल्यासारखे वाटू शकते, पण तुम्ही म्हणायलाच हवे, मी येशूवर विश्वास ठेवतो। संकट, संघर्ष आणि छळाच्या काळातही प्रभूवर विश्वास ठेवा। तुमची आशा सोडू नका। कधी कधी तुम्हाला वाटेल, मी ज्या गोष्टीवर विश्वास ठेवला ते घडलेच नाही। मी त्याच्यावर विश्वास ठेवला, पण मी जशी आशा केली होती तसं काहीच घडलं नाही, उलट घडत आहे। असं झालं असेल तर तुम्ही निराश झाल्यासारखे वाटू शकता, पण अशा काळातही तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवायलाच हवा। सर्व काळात, अडचणीच्या किंवा संकटाच्या काळात जरी अशी परिस्थिती आली की काहीच करता येत नाही, प्रभूवर विश्वास ठेवा आणि म्हणा, प्रभू, गोष्टी अशा आहेत, मी ज्या गोष्टीची आशा केली त्यात काहीच जुळून येत नाही, पण तरीही मी तुझ्यावर विश्वास ठेवतो। तू माझ्यासाठी चमत्कार करू शकतोस, असं म्हणा आणि बघा, तुमच्या हृदयात मोठा आनंद येईल। दुसरं म्हणजे तुमचं हृदय प्रभूसमोर ओतून टाका। ओतून टाका हा शब्द पाण्यासाठी वापरला जातो। जर एखाद्या भांड्यात पाणी असेल आणि तुम्हाला ते ओतायला सांगितलं तर तुम्ही ते भांडे उलटवाल आणि पाणी वाहू द्याल। त्याचप्रमाणे तुमचं हृदय हेही एक भांड्यासारखं आहे। तिथे अनेक गोष्टी जमा होत राहतात। चिंता, भीती, निराशा, राग आणि चिडचिड या सगळ्या गोष्टी तुमच्या हृदयाच्या भांड्यात जमा होत राहतात। कधी कधी जेव्हा सर्व काही छान चाललं तेव्हा आनंद, हर्ष आणि समाधान तुमच्या हृदयात येत नाही का? त्याच वेळी भीती, निराशा, त्रास, द्वेष आणि कटुता यांसारख्या गोष्टी, परिस्थिती आपल्या बाजूने नसताना तुमच्या हृदयात येत नाहीत का? काही असो, तुमचं हृदय प्रभूसमोर ओतून टाका। प्रभूकडे जा आणि सांगा, माझ्यात विश्वास ठेवण्याची ताकद नाही, कारण मी घाबरलोय आणि निराश झालोय। ही समस्या विचारली तरी त्रास होतो, झोप येत नाही, अपमान, लाजेला सामोरे जावे लागते। तुम्ही असंच हृदय ओतून टाकलं पाहिजे। हन्ना स्त्रीला मूल नसल्यामुळे अपमान सहन करावा लागला। जेव्हा देवाच्या उपस्थितीत गेली तेव्हा खूप वेळ रडत प्रार्थना करत राहिली। देवाचा सेवक तिला पाहत होता। त्याने विचारले, तू इतकी वेळ का प्रार्थना करत आहेस? तू मद्यपान केलं आहेस का? तिने उत्तर दिलं, नाही, मी दुखी मनाची स्त्री आहे। मी फक्त माझं हृदय परमेश्वराच्या पायाशी ओतत होते। हृदय ओतून टाका। तुमच्या हृदयातील ओझं आणि दुःख ओतून टाका। एक चमत्कार घडेल। म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्या उपस्थितीत तुमचं हृदय ओतून टाका। तुमच्या हृदयात काहीच राहू नये। कसलंही दुःख, त्रास, निराशा किंवा भीती तिथे असू नये। सगळं ओतून टाका। तुम्ही एक चमत्कार घडताना पाहाल। आता तुम्ही म्हणाल का, प्रभू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तुझ्या उपस्थितीत माझं हृदय ओतून टाकतो। प्रत्येक परिस्थितीत मी तुझ्यावर विश्वास ठेवतो। माझं हृदय तुझ्या उपस्थितीत ओतून टाकतो। मला विश्वास आहे की तू माझ्यासाठी चमत्कार करशील। एक चमत्कार अपेक्षा करतो। येशूच्या नावाने, आमेन, आमेन।
जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.